नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केली आहे श्रावण महिन्यात आपण प्रत्येक सोमवारी एका नवीन शिवमंदिराला भेट देणार आहोत। तर मित्रांनो, आता 2 श्रावणी सोमवार झाले आहेत आणि त्या दोन्ही सोमवारी आपण पहिल्या सोमवारी मानकेश्वर, त्याबरोबर दुसऱ्या सोमवारी आपण हरेश्वर या ठिकाणी मंदिराला भेट दिली होती। मित्रांनो, आता तिसरा सोमवार आहे, यामुळे मित्रांनो आपण मागे जो रोड पाहू शकता, कात्रज सासवड हा जो रोड आहे मित्रांनो, किंवा पुण्यावरून सासवडला जाताना जो रोड आहे, या रोडच्या उजव्या बाजूला आपल्याला कोडीत हे गाव पाहण्यास मिळते। मित्रांनो, या कोडीत गावातील एका ऐतिहासिक नंदी नसलेल्या शिवालयास आज आपण भेट देणार आहोत। मित्रांनो, ह्या नंदी नसलेल्या ऐतिहासिक शिवमंदिराला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत। त्याबरोबरच त्या ठिकाणची एक ऐतिहासिक कथा जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण जर या ठिकाणी कोडीत रोड पाहिला तर आपल्याला या ठिकाणाहून पुरंदर किल्ला देखील पाहण्यास मिळतो। मित्रांनो, हे मंदिर कोडीत गावाच्या थोडे बाहेर आहे, परंतु मित्रांनो आता आपण त्या मंदिरात जाऊन त्या मंदिराविषयी माहिती पाहणार आहोत। त्याबरोबर ते मंदिर देखील पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या शिवालयाचे दर्शन घेऊया। तर चला, तर मग मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी कोडीत गावाच्या थोडं आत आलेलो आहे। यानंतर मित्रांनो आपण कोटेश्वर मंदिराजवळ पोहोचलोय। मित्रांनो, आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता की या ठिकाणी जी नदी आहे ही मित्रांनो करा नदी आहे। त्याबरोबरच मित्रांनो हे कोटेश्वर जे मंदिर आहे, या मंदिराच्या समोरच आपल्याला एक भव्य असे पिंपळाचे वृक्ष पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, या कोटेश्वर मंदिराचे बांधकाम आपल्याला हेमाडपंथी बांधकाम पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, ते मी तुम्हाला मंदिराच्या आत गेल्यानंतर दाखवेल। मित्रांनो, मंदिराच्या आत जाऊन आपण मंदिराचे स्ट्रक्चर पाहणार आहोत। तर मित्रांनो, इथून पुढे आपण आता जाऊयाल, त्याबरोबरच त्या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिराची आपण माहिती घेऊयाल, ऐतिहासिक कथा जाणून घेऊयाल। तर चला, तर मग मित्रांनो आपण मंदिराकडे जाऊयात। परंतु मित्रांनो, मंदिराकडे जाण्यापूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकता मंदिर तसं जुनं आहे, परंतु या ठिकाणी नूतनीकरणाच्या कामामुळे सर्वत्र आपल्याला स्वच्छता किंवा चांगलं बांधकाम पाहायला मिळतंय। मित्रांनो, या ठिकाणाहून आपण मंदिराच्या जवळ आले आहोत। त्याबरोबरच मित्रांनो आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे तलाव पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, सध्या पावसाळा आहे, परंतु जास्त काही पाणी नाही आहे या तलावात, आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी नागरिकांनी माहिती दिल्याप्रमाणे या ठिकाणी कमळाची झाडं पावसाळ्यात येतात। मित्रांनो, कमळाची फुलं मस्तपणे उमळलेली असतात। पण मित्रांनो, आपण पावसाळ्यामध्येच या मंदिराला भेट दिली आहे, यामुळे आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष कमळाची जे झाड आहेत ते पाहायला मिळते। मित्रांनो, सध्या तरी याला फुलं नाही आहेत, परंतु आपल्याला सर्वत्र या ठिकाणी कमळ पाहायला मिळते। मित्रांनो, हे जे तलाव आहे या तलावाची देखील एक आख्यायिका आहे। मित्रांनो, हे जे तलाव आहे पूर्वीच्या काळी मित्रांनो आख्यायिकानुसार असं मानलं जातं की या मंदिराचं नाव कोडेश्वर होतं। मित्रांनो, सध्या या मंदिराचं नाव कोटेश्वर आहे, परंतु पूर्वी आख्यायिकानुसार या मंदिराचं नाव कोडेश्वर होतं असे मानलं जातं। मित्रांनो, हे जे तलाव आहे पूर्वीच्या काळी या तलावामध्ये जे पाणी असायचं त्या पाण्यामध्ये जर ज्यांना कोड वगैरे उठतात अंगावर, त्यांनी जर स्नान केलं तर ते बरं व्हायचं। यामुळे मित्रांनो या मंदिराला कोडेश्वर नाव देण्यात आलं। परंतु मित्रांनो सध्या या मंदिराचे नाव कोटेश्वर आहे। मित्रांनो, आता आपण तळ्याची आख्यायिका पाहिली आहे। समोर आपण पाहू शकता की प्रत्येक शिवालयाच्या पुढे आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो, परंतु मित्रांनो बिना नंदीचे शिवालय आपण पहिल्यांदाच ऐकत असाल। आणि बिना नंदीचे शिवालय म्हणजे हे एक अर्धवट मंदिर असावे असं देखील काही जण म्हणतील। परंतु मित्रांनो, या ठिकाणी नंदी होता का पूर्वी, किंवा हा नंदी कालांतराने वातावरणाने खराब झाला, तुटून गेला, याची काय असे म्हणजे पर्यावरणाने असं घडलंय का, हे असं नाही आहे। मित्रांनो, या नंदीची देखील एक आख्यायिका आहे, मी आपल्याला ती पुढे गेल्यावर सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो आपण त्या ठिकाणी पाहू शकता त्या ठिकाणी नंदी नाही आहे, परंतु त्या ठिकाणी पूजा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण मंदिराचे बांधकाम पाहत आहात। आपल्याला मंदिराचे बांधकाम पाहून असं लक्षात येतं की हे हेमाडपंथी बांधकाम आहे, त्याबरोबरच हे बांधकाम पांडवकालीन आहे। खरं तर मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कोडेश्वर याच मंदिराची माहिती सांगणार आहे। मित्रांनो, मी जी माझ्या चॅनलवर जे चतुर्मुख मंदिर आहे याचा व्हिडिओ अपलोड केला आहे,
आपण माझ्या चॅनलला जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता। त्या व्हिडिओमध्ये मी जे पांडव ज्यावेळी पांडेश्वरला आले होते त्यावेळेस हे मंदिर कशी बांधत गेले याचा देखील मी इतिहास सांगितला आहे। मित्रांनो, आपण त्या व्हिडिओमध्ये जाऊन याची कथा पाहू शकता। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे मंदिर पाहण्यास मिळत आहे तसं बघायला गेलं तर हे मंदिर देखील पांडवांनीच बांधलेले आहे। मित्रांनो, आता आपण मंदिराच्या पुढील बाजूला येऊया। मित्रांनो, आपण या ठिकाणी मंदिराच्या पुढील बाजूस आलेलो आहोत। आपल्याला या ठिकाणी मित्रांनो नंदी पाहण्यास मिळत नाही, परंतु या ठिकाणी लोकांनी पूजा केलेली आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मित्रांनो, या ठिकाणी पूर्वी एक नंदी होता। तो नंदी मित्रांनो परीस झालेला होता। ही मित्रांनो एक कथा आहे। या ठिकाणी जो नंदी होता तो परीस झालेला होता आणि ते जे लोक राहायचे गावातले ते काही ना काही लोखंडाच्या वस्तू घेऊन यायचे, नंदीला लावायचे। मित्रांनो, परसाला जर आपण लोखंड लावलं तर ते सोनं व्हायचं, म्हणून असं करत करत जास्तीत जास्त लोक काही ना काही गोष्टी घेऊन यायला लागले आणि त्या सोनं बनवायला लागले। यामुळे नंदी त्यांना वैतागला। नंदीने या तळ्यामध्ये उडी मारली आणि तिथनं नंदी लुप्त झाला। मित्रांनो, या ठिकाणी पूर्वी नंदी होता पण तो या तळ्यामध्ये लुप्त झालेला आहे। मित्रांनो, ही या ठिकाणचे जे नंदी आहे याची एक ऐतिहासिक कथा आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणच्या नंदीची आपण कथा ऐकली। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपला जो हिंदू धर्म आहे या हिंदू धर्मामध्ये पहिल्यांदा नंदीचे दर्शन घ्यायला लागते कोणत्या पण शिव मंदिरात जाताना, मगच आपण महादेवाचे दर्शन घेतो मित्रांनो। आणि जर आपण नंदीचे दर्शन नाही घेतले तर आपले महादेवाचे दर्शन देखील पूर्ण होत नाही मित्रांनो। परंतु या ठिकाणी नंदीच नाही आहे मित्रांनो। असं हे आपल्या पुरंदर तालुक्यातील एकमेव असं ऐतिहासिक मंदिर आहे मित्रांनो। हे असं मंदिर आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही मित्रांनो। अशी होती या मंदिराची कथा। आता आपण मंदिराच्या आत जाऊन या ठिकाणी असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेऊयात। मित्रांनो, या ठिकाणी आपण या मंदिराच्या आत प्रवेश करत आहोत। मित्रांनो, मंदिराच्या आत प्रवेश करताना आपल्याला मंदिराच्या आत आल्यानंतरच या ठिकाणी जे खांब पाहण्यास मिळत आहेत हे पूर्णतः दगडी खांब आहेत मित्रांनो। आणि हे काय असे मित्रांनो दगड रचून बनवलेले नाहीयेत, हा अखंड एका दगडात बनवला गेलेला हा खांब आहे मित्रांनो। अशा पद्धतीने आपण या मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्याला खांब पाहायला मिळतात। त्याबरोबरच वर्ण जर आपण पाहिलं मित्रांनो तर त्या काळात असे डेकोरेशन करण्यात येत होते मंदिराला। त्याबरोबरच मित्रांनो आपण फरशी पाहू शकता मंदिराची, पूर्ण काळ्या पाषाणात ते मंदिराचे फरशा किंवा दगड बांधकाम करण्यात आले। त्याबरोबरच मित्रांनो हे जे मंदिर आहे हे पांडवांनी बांधलेलं आहे। त्याबरोबरच मित्रांनो आपल्याला एक गोष्ट सांगायची म्हणली तर जे अशी अखंड दगडामध्ये बनवलेली मंदिरं असतात ही त्या जुन्या काळामध्ये विदाऊट सिमेंट किंवा सिमेंट न वापरता आपण सध्याच्या घडीला जे साधनं वापरतो घर वगैरे बनवण्यासाठी ह्या साधनांचा त्यांनी वापर केला नव्हता, तरीही असे एकदम मस्तपैकी मंदिरं बनवली आहेत। ही मंदिरं मित्रांनो वर्षानुवर्ष कधीच पडत नाहीत। तर मित्रांनो, मंदिराच्या आत आल्यानंतर आपल्याला खूप थंडावा जाणवत आहे, अतिशय शांतता आणि खूप प्रसन्न वातावरण आहे मित्रांनो। या ठिकाणी आपल्याला एक कासव पाहण्यास मिळतंय। आपण या ठिकाणी कासवाचे दर्शन घेतले आहे। त्याबरोबरच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाची देखील मूर्ती पाहायला मिळते। आपण या ठिकाणी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले आहे मित्रांनो। आता आपण या मंदिराची माहिती जाणून घेतली आहे, यानंतर आपण थेट या मंदिरात असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला निघालो आहोत। मित्रांनो, या ठिकाणी घंटी वाजवल्यानंतर आपण या ठिकाणी जे शिवलिंग आहे हे पाहू शकता। तर चला तर मग मित्रांनो आपण मंदिराच्या आत प्रवेश करूयात। मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर अतिशय शांतता पाहण्यास मिळत आहे। या ठिकाणी आपल्याला त्रिशूल पाहण्यास मिळत आहे, अतिशय सुंदर सुबक असे शिवलिंग पाहण्यास मिळत आहे मित्रांनो। मी प्रथम आत आल्यानंतर या शिवलिंगाला नतमस्तक होऊन मी या शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे मित्रांनो। या मंदिराच्या आत आल्यानंतर अतिशय वेगळी शांतता आपल्याला जाणवत आहे, त्याबरोबरच खूपच मित्रांनो या ठिकाणी मंदिरात आल्यानंतर मी महादेवाला प्रिय असणारा भस्माचे लेपन शिवलिंगावर करत आहे।
या ठिकाणी मित्रांनो हे भस्म जो असतो हा महादेवाला अतिशय प्रिय असतो मित्रांनो. यामुळेच मी या ठिकाणी भस्मलेपन केले आहे शिवलिंगावर. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ऐतिहासिक मंदिरातील ऐतिहासिक शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. मित्रांनो आपण माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ऐतिहासिक शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकत आहात. मित्रांनो आपण या ठिकाणी देवाचे नामस्मरण किंवा थोडेसे भजन करूयात. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, शिव हर शंकर भवानी शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. मित्रांनो आपण या ठिकाणी थोडेफार भजन वगैरे केले आहे. तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊन मंदिराचा परिसर पाहणार आहोत. तर चला तर मग मित्रांनो आपण मंदिराच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी असणारा परिसर पाहूयात. आपण मग अशी या ठिकाणी जे मंदिराचे तलाव पाहत होता या ठिकाणी असलेली आपल्याला कमळाची फुले व्यवस्थितपणे पाहता आली नसतील. मित्रांनो या पायऱ्यांच्या माध्यमातून मी खाली आलो आहे या तलावापाशी. तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काही याला कमळाच्या झाडांना कळ्या आलेल्या पाहायला मिळत आहेत, तर काही ह्याला फुलं आलेली पाहायला मिळतात. मित्रांनो आपण पाहू शकता. त्याबरोबरच मित्रांनो काही याला आपल्याला थोडंफार उमलायला लागलेलं देखील पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपल्याला खूप जास्त प्रमाणावर हे कमळाची झाडं पाहायला मिळत आहेत. मित्रांनो आपल्याला इतकी झाडं एका वेळेस कोणत्या मंदिरात